स्वामी समर्थांबद्दल म्हणायचं झालं तर मी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून दादरच्या स्वामी समर्थांच्या मठात माझी आजी मला घेऊन जायची. त्याच्यानंतर काही वर्षानंतर स्वामी समर्थांशी माझा कॉन्टॅक्ट तुटला आणि मी साईबाबांच्या खूप जवळ गेले. मग शिर्डीला जाणं, साईबाबांच्याबद्दल त्यांची पोथी वाचणं, त्यांचं नामस्मरण करणं असं सुरू झालं. आणि एक असा माझ्या आयुष्यामध्ये एक काळ आला की मला काहीच काम नव्हतं. मधल्या काही काळामध्ये एक 13-14 वर्षापूर्वी माझ्याकडे काही काम नव्हतं. मला आता मी काय करू, मला काहीच दिसत नाही मार्ग. सगळी कामं एकदम बंद झालेली आहेत माझी आणि मला मुलांच्या फिया भरायच्या आहेत. मला स्वतःच्या घराचं EMI भरायचं आहे. मी काय करू. अशा एका क्षणामध्ये मी असताना ना मला स्वामी समर्थ समोर दिसले. म्हणजे स्वामी समर्थांचा दादरच्या मठामधला जो फोटो आहे आतमध्ये, तू कधी गेलीस का मला माहिती नाही, आतमध्ये जो फोटो आहे आणि पुढे पादुक आहे तो फोटो माझ्या डोळ्यासमोर आला. काही कारण नाही त्या गोष्टींचं. तर मी म्हटलं बापरे, स्वामी समर्थ एकदम का असं मला स्वामींचं दर्शन अशा वेळेला व्हावा. कारण मी रडतच होते त्यावेळेला की मला माहिती नाही तर मी कसं सर्व्हाइव्ह करणार आहे. मी रडत होते. आणि सोलापूरवरनं मला एक कॉल आला की असं अक्कलकोटला एक लगेच 10व्या मिनिटाला सोलापूरवरनं कॉल आला की 10व्या मिनिटाला की अक्कलकोटला एक फंक्शन आहे, तुम्हाला यायचं आहे. आणि मी तिथेच बसले आणि त्याचे तुम्हाला काही एवढं मानधन मिळेल ज्याच्यामुळे माझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले. जे फायनान्शियली मला जे वाटत होतं, फी भरायची आहे, माझं EMI भरायचं, म्हणजे ह्या गोष्टी व्हायच्या ते म्हणजे हा चमत्कार काय आहे. म्हणजे मी तिथेच असं दंडवत घातला. म्हणजे यापुढे म्हटलं अक्कलकोटला दरवर्षी मी येणार आणि स्वामी आता यापुढे तुमचे जे पाय धरले ते सोडणार नाही. ते अजूनपर्यंत स्वामींचं नाव माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं. मला खूप खूप वाईट गोष्टीतून त्यांनी असं हात घालून वरती बाहेर काढलेलं आहे आणि माझी फार त्यांच्यावर श्रद्धा आहे स्वामींवरती. निश्चित तुमचे डोळे पण भरून आले, कारण अर्थात ते असतंच. म्हणजे मलाही ते हे झालं. आपण थांबूया थोडं. नाही आहे टिश्यू आहे. कधी कधी आपण म्हणजे आता हे तुम्ही दाखवा न दाखवा पुढचा मुद्दा आहे. स्वामी समर्थांना. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आम्ही इतक्या ठिकाणी फिरत असतो, काही जागा म्हणजे आता हे लोक अंधविश्वास वगैरे म्हणत असतील, पण मी असं म्हणते की जिथे पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत. खूप अशा हॉटेल्समध्ये वगैरे असा अनुभव येतो की तुम्हाला तिथे झोप लागत नाही, खूप अस्वस्थ वाटतं. काही अशा वेळेला मग ना स्वामी समर्थांच्या शिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही. अजूनही होतं, मला अजूनही बऱ्याच वेळेला असं होतं की मी जिथे अडकले, मी स्टक झालेले आहे, मला पुढे जाता येत नाहीये की ह्याच्यामध्ये मला तुम्ही मार्ग दाखवा म्हटलं की मला मार्ग आपण मागतच नाही ना. मागितल्याशिवाय मिळणार कसं तुम्हाला. आपण विचार करतो की हे कसं होणार, आता काय करायचं, मग त्याच्यातून कोण मार्ग काढणार. तेव्हा मी काही गोष्टी कर्मावरती सोडून देते. जी लोक माझ्याशी वाईट वागली आहेत त्यांना मी म्हणते की तुम्ही तुमच्या कर्माचे, मी माझ्या कर्माची. मी नाही असं म्हणत की मी दिखा दूंगी अभी धडा शिकवणार मी ह्याला. नाही ना, ते बसलेत ना वरती, त्यांची कर्म त्यांना शिकवणार आहेत. आपण कशाला कोणाला काय करायचं. बरोबर. त्यामुळे मी आता ह्या गोष्टींवरती ह्या मार्गावर चाललेले आहे प्रणाली, आणि मी खूप खुश आहे. मी माझ्या मनातून खूप शांत झाले, कारण हे माझ्या लहानपणापासून माझ्या घरात हे झालेलं आहे. संस्कार झालेत. माझ्या आईने मी पूर्वी खूप उपास तपास केलेले आहेत. म्हणजे मी 16 सोमवार कर, शिवलीला अमृतराची पारायण कर, गुरुचरित्राची पारायण गुरुजींकडून करो, प्राकृतमध्ये गुरुचरित्र मी वाचलेलं आहे, नवनाथांची पारायणं केलेली आहेत, किंवा नवचंडीचे होम मी केलेले आहेत. पण आता मी हे सगळं खूप कट डाऊन करून ना मी माझं फक्त नामस्मरणावरती भर देते की मला त्याच्यातून ऊर्जा मिळते आणि मला माझे मार्ग मोकळे मिळतात. मला कुठल्या ज्योतिषाकडे जावं लागत नाही किंवा कुठल्या बाबाकडे जावं लागत नाही. मी कधी ह्या गोष्टी केल्या नाहीत. पण हां, आता कधी बोलवलं दर्शनाला या तर आपण जाऊन पाया पडून येऊ शकतो. पण